एखादी गोष्ट अशी घडते आयुष्यामध्ये की आपण त्या एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या गोष्टीला आपण आपलं म्हणून घेतो, परंतु त्याची पूर्ण ओळख हे आपल्याला झालेली नसते. आपण कुठेतरी कमी पडलेलो असतो ती ओळखण्यासाठी. संतांच्या बाबतीत बोलायचं झालं तर संत तुकाराम महाराजांची देखील अशीच भावना त्यांनी विठ्ठलाबद्दल बोलून दाखवली. संत तुकाराम महाराज त्यांच्या एका अभंगामध्ये विठ्ठलाविषयी सांगतात की देवा, मला स्वतःला तुझा म्हणून घेतो, पण मला तुझी ओळख झालेली नाही आहे. अशा प्रकारची ओळख होणं हे त्याच वेळेस होऊ शकतं ज्यावेळेस आपण भक्तीत हे रसमय झालेलो असतो, तल्लीन झालेलो असतो. देवाला सुद्धा आपल्या मनातलं आपल्याला बोलता आलं पाहिजे आणि ते देवापर्यंत पोहोचलं सुद्धा पाहिजे. त्यासाठी काय असलं पाहिजे तर आपण हे चांगलं असलं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे. आपली भक्ती ही श्रेष्ठ असली पाहिजे. आपल्या तोंडून सतत नामस्मरण झालं पाहिजे. नामस्मरण सतत होणे याचा अर्थ आपलं कर्म सोडून किंवा काम सोडून नामस्मरण करणे असा अभिप्रेत नाही होत. आपल्याला जे काही कर्म ह्या विश्वात ईश्वरानं दिलेलं आहे, देवानं दिलेलं आहे, ते कर्म करत राहणे आणि ते कर्म करत असताना नामस्मरण करणे हेच फार मोठं आपलं सत्संगाच्या आधारे घडू शकतं किंवा हेच आपलं फार मोठं पुण्य असतं. संत तुकाराम महाराज त्यांच्या एका अभंगामध्ये म्हणतात, तुझा म्हणवून तुझं नेणे, ऐसे काय माझे जेणे, तरी मज कवनाचा आधार, करून या राहो धीर. काय शब्दाची ऐकिली, भेटी नव्हती गा विठ्ठला, तुका म्हणे आता, अभय देई पंढरीनाथा. या अभंगामध्ये संत तुकाराम महाराज त्यांच्या मनातली भावना पांडुरंगाविषयी काय आहे, कशा प्रकारे ते पांडुरंगाविषयीची भावना बोलून दाखवतात हे सांगितले. तुझा म्हणवून तुझं नेणे, ऐसे काय माझे जिने. याचा अर्थ काय तर देवा, ईश्वरा, मला तुझा म्हणून घेतो. मी आज जो कोणी आहे तो तुझ्यामुळं आहे, तू तुझ्यामुळंच आणि तुझाच आहे असं म्हणून मी प्रत्येक वेळेस घेतो. परंतु माझं असलं जे जगणं आहे याला काय अर्थ आहे, कारण ह्या तुझ्या रूपाचा मला अजून ओळख सुद्धा झालेली नाहीये. तू कसा आहेस, कुठं आहेस, किती आहेस, काय आहेस याची मला पूर्ण जाणीव सुद्धा अजून होत नाही आणि तरी देखील मला तुझा म्हणून घेतो. या अभंगाच्या कडव्यामध्ये आपल्या भक्ताविषयीची जी देवाची गोडी असते तशीच भक्ताची देवाविषयीची किती मोठी गोडी असते त्याचं स्वरूप माहीत नाही म्हणतो, परंतु तरी देखील त्याची भक्ती काही कमी होत नाही. असा हा श्रेष्ठ देव असतो. पुढे ते म्हणतात की तरी मज कवनाचा आधार, करून या राहो धीर. देवा, मी तर तुला ओळखलं नाही, परंतु मला तुझा म्हणून घेतो. मग अशा ह्या जगामध्ये जगत असताना मी कोणाचा आधार घेऊन जगू, कारण मला आधारच कोणाचा नाही आहे तुझ्याशिवाय. मी तुझा आहे म्हणून एकदा म्हटल्यानंतर मला तुझ्याशिवाय दुसऱ्याचा कोणाचा आधार आहे. परंतु तू मला तुझं स्वरूप माहीत नसल्यामुळं तू मला माझा म्हणतोस का. आणि मग मी येतं जगताना कोणाच्या आधारे आणि कोणाचा धीर धरून राहू किंवा कशाचा धीर धरून राहू की जे मी तुझा म्हणून इथं राहू. पुढे ते म्हणतात, काय शब्दाची ऐकिला, भेटी नव्हती गा विठ्ठला. देवा, मी तुझ्याविषयी एवढं ऐकलेलं आहे की तू सर्वव्यापी आहेस, सर्वसमावेशक आहेस. तू ह्या विश्वरूपात व्यापलेला आहेस, विश्वरूप तूच आहेस. मग हे सगळं मी काही ऐकलेलं आहे, परंतु हे ऐकलेलं असताना तू मला कधी भेटला नाहीस. मला केव्हा भेटशील किंवा हे प्रमाण मला दाखवण्यासाठी केव्हा दिसशील. मला तू कधी ह्या प्रमाणामध्ये भेटला नाहीस. मग असं काय आहे की जेव्हा तुला मला भेटायचं असेल तर काय मला करावं लागेल जेणेकरून मी तुला मी स्वतःला तुझा म्हणून घेतो. मग हे कसं सार्थ होईल. पुढे ते म्हणतात की तुका म्हणे आता, अभय देई पंढरीनाथा. संत तुकाराम महाराज शेवटच्या कडव्यात म्हणतात की आता तू मात्र दर्शन दे देवा, आणि तू जर मला दर्शन दिलंस, आधार दिलास, तुझं रूप दाखवलंस तरच मला आता अभय दानासाठी मदत होईल. तू ये, मला अभय दे. ह्या संसारामध्ये ह्या विषय सुखाच्या गोष्टींमध्ये गुंतून न पडता मी कसं इथं भयमुक्त राहील, कशा प्रकारे मी इथं तरुण जाईल, यासाठी मला तू अभय दान दे. आता देवा, तू मला अभय दे. आपल्याला देखील जेव्हा अशा कोणत्या संकटामध्ये व्यापून जात असतो आपण, तेव्हा आपल्याला देखील असा देवानं अभय द्यावं आणि आपल्या पाठीशी येऊन, आपल्यासोबत येऊन खणखरपणे उभं राहावं असं वाटत असतं. मनोमन कुठंतरी आपलं मन त्या दिशेला झुकत असतं आणि मनामधून तीच भावना बाहेर पडत असते की कधी हा देव मला भेटीला येईल,
माझ्या भक्तीचे किती अंत आता हा देव पाहत आहे, परंतु मला अजून त्यानं काही त्याचं रूप दाखवलं नाही. तो नक्कीच तो आपल्याला रूप दाखवल. फक्त गरज असते ते आपल्याला श्रद्धा आणि विश्वास ठेवण्याची, आपली भक्ती जाज्वल्य आणि प्रगत ठेवण्याची. जर आपला विश्वास नाही डगमगला तर निश्चितपणे हा परमेश्वर ईश्वर आपल्यासोबतच आहे, आपल्या बरोबरीनंच आहे आणि एक ना एक दिवस तो आपल्याला त्याचं दर्शन देईल, त्याची साथ देईल. बऱ्याच वेळेस तो आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर सुद्धा काढत असतो, परंतु तो आपल्याला दिसत नसतो. कारण तो आपल्याला दिसला तर त्याचं महत्त्व तरी आपल्याला लवकर कसं जाणवल. आणि बहुतेक वेळा तो आपल्याला त्याचं रूप दाखवत असतो, परंतु आपल्या बुद्धीच्या पलीकडे कदाचित ते जात असेल, जेणेकरून आपल्याला त्याचं ते रूप समजत नसेल, उमजत नसेल. परंतु तो कुठं ना कुठं आहे, कधी ना कधी तो आपल्याला मदतीसाठी येणारच आहे. फक्त आपली त्याच्यावरची श्रद्धा न डगमगू देता नित्यनेमाने आपलं चांगलं कार्य करत राहावं. भावना, विचार, वाणी, वागणं, बोलणं, आहार, व्यवहार आणि आपला व्यवसाय, व्यवहार हे शुद्ध आपण ठेवायचा प्रयत्न करणं, एवढंच आपल्या हातामध्ये आहे. एवढं जरी आपण केलं तरी आपल्याला त्या विठ्ठलापासून, त्या देवापासून भेटण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. आणि देवाचं रूप देव आपल्या भक्ताला दाखवतो, आपल्या मदतीला येतो, तसा तो देखील देव आपल्या मदतीला येत राहील. जय जय.